आहेरगाव येथे शेतकरी खंडाळे यांनी घातले गाईचे डोहाळे। टेंभुर्णी प्रतिनिधी। गाईचे ढवळ जेवण म्हणजे गाईसाठी होणारे डोहाळे जेवण, जे जसे मानवी बाळासाठी करतात त्याच प्रकारे गाईसाठीही काही ठिकाणी थाटामाटाने साजरे केले जाते। विशेषतः शेतकरी समाजात डोहाळे जेवणाचे स्वरूप मानवी डोहाळे जेवणाप्रमाणे गाईसाठी डोहाळे जेवण मानवी बाळासाठी केल्याप्रमाणेच थाटामाटाने केले जाते, ज्यात गाईला सजवून ओटी भरून जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। शेतकरी संस्कृतीत गाईला गोमाता मानले जाते आणि ती शेतकरी कुटुंबासाठी खूप महत्त्वाची असते। त्यामुळे तिच्यासाठी ही डोहाळे जेवण करणे एक प्रकारे तिची पूजा आणि तिची काळजी घेण्याचा एक भाग असतो। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टेंभुर्णीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहेरगावच्या शिवारात असलेल्या मंडलिक वस्ती येथे शेतकरी दिलीप अप्पा खंडाळे व त्यांच्या पत्नी सौ सुधामती दिलीप खंडाळे यांनी आपल्या गाईचे डोहाळे जेवण एखाद्या नवऱ्या घरून नांदून आलेल्या मुलीप्रमाणे थाटामाटात दिनांक 18 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 8 वाजता आहेरगाव परिसरातील महिलांना बोलावून सर्व प्रकारची फळे आणून तसेच वेगवेगळे जेवणाचे पदार्थ बनवून सर्व महिलांनी त्या गाईची पंचारती लावून ओवाळणी करत ओटी भरली। गेल्या 25 ते 30 वर्षापासून खंडाळे कुटुंब हे माढा तालुक्यात आहेरगाव हे दुष्काळी भाग असल्याने स्वतःचे 4 एकर क्षेत्र आहेरमधील संतोष विठ्ठल शिंदे युवकाला सालगड्याप्रमाणे त्याला देऊन सर्व शेती करण्यास सांगितले। तसेच त्याला 2 म्हशी व आश्रममधून लहान देशी कालवड आणून दिले होते। त्या संतोष शिंदे सालगड्याला मुलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या पोटच्या लेकीसारखे सांभाळून त्या वासराला मोठे करून वासराची गाय केली व मुलीप्रमाणे मोठे केले होते व त्या गायीला जीवापाड जपले होते। त्यामुळे ती गाय गरोदर राहिल्यानंतर आता 7वा महिना लागला होता। तिच्या मनात असे वाटले की आपली मुलगी समजून तिचे डोहाळे जेवण घालावे, म्हणून त्याने मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला आपल्या मुलीसारखे सांभाळून देखभाल करून तिचे डोहाळे जेवण घालायचे असे म्हणून पुणे येथे वास्तव्य असलेले शेतीचे मालक दिलीप अप्पा खंडाळे व त्यांची पत्नी खंडागळे या कुटुंबांना त्यांच्या सालगडी शिंदे यांनी फोनवरून सांगितले व काही अडचण न सांगता तुम्ही डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला या असे सांगून मंगळवारी संध्याकाळी मंडलिक वस्तीवर मोठा कार्यक्रम दिलीप अप्पा खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला। या कार्यक्रमासाठी 300 ते 400 महिलांनी सहभाग घेतला होता। तसेच सर्व डोहाळे कार्यक्रम झाल्यानंतर सर्व महिलांना खंडाळे कुटुंबाने जेवण दिले होते। या कार्यक्रमासाठी आहेरगाव भागातील माजी PSI पिंपरी चिंचवडचे सुग्रीव खंडाळे, दिलीप अप्पा खंडाळे, मोहन मंडलिक, रोहिदास शिंदे, बंडू शिंदे, रामभाऊ फरतडे, बापू पवार, पप्पू फरतडे, हनुमंत बंडगर, श्रीकांत मंडलिक तर आहेरगाव मंडलिक वस्तीवरील महिला सौ सुधामती खंडाळे, सौ कस्तुरबाई खंडाळे, सौ सारिका खंडाळे, सौ अर्चना मंडलिक, सौ शोभा मंडलिक, सौ राधाबाई सोमनाथ शिंदे, सौ कामिनी कांबळे, सौ कस्तुरबाई कांबळे, सौ मैना बंडू शिंदे, सौ शालन पवार, सौ सुवर्णा कांबळे, मंगल जोरवर, यमुना जोरवर या महिला डोहाळे जेवणासाठी उपस्थित होत्या। या महिलांनी पंच आरती लावून गाईला हळदी कुंकू लावून ओवाळून तिला डोहाळे जेवणासाठी वेगवेगळे प्रकारचे लाडू, फळे असे अनेक प्रकारचे पदार्थ ठेवले होते। तसेच यावेळी सर्व महिलांनी उखाणेही घेतले होते। हा कार्यक्रम दिलीप अप्पा खंडाळे व यांचे सालगडी म्हणून काम करणारे संतोष शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले असून हा कार्यक्रम मुलीप्रमाणे दिलीप अप्पा खंडाळे व संतोष शिंदे यांनी गाई मातेचे डोहाळे जेवण घातल्याने अनेक लोकांतून संतोष शिंदेचे व खंडाळे कुटुंबाचे कौतुक होत आहे। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार, टेंभुर्णी।
तुमचं नाव काय? संतोष विठ्ठल शिंदे. बरं, आज डोहाळ जेवणाचा तुम्ही जे कार्यक्रम घेतलेला आहे, एक म्हणजे उत्साहानं महिलांचा किंवा घरातील मुलीचा कार्यक्रम घेतो, पण आज तुम्ही एका गाय मातेचा कार्यक्रम घेतला, तुम्हाला का घ्यावा असा वाटला? मला लेकरू बाळ नसल्यामुळे तिला लेखपाल म्हणून सांभाळली, भरपूर जीव लावला तिला, त्यामुळे घातला. तिची आवड होती मला, ती मी खर्च केला ती केला, असं झालं. बरं, कशा पद्धतीनं घातला तुम्ही? कशा पद्धतीने सहकुशी. पण काय काय केलं त्या गायीसाठी तुम्ही? म्हणजे आता जे डोहाळ जेवणामध्ये काय काय कार्यक्रम राबवलं? कार्यक्रम मस्त, आता लाडू भात जिलबी असले सगळं, हरळ तुरं तिला लेकीच्या वरच केले तिला सगळं. दिलीप बाप्पा खंडाळे. मी सध्या पुण्यात राहिलो आहे. पुण्यावरून आलो आहे कार्यक्रमासाठी. आमच्याकडे हा संतोष विठ्ठल शिंदे गेले 10 वर्ष काम करतो आणि अतिप्रामाणिकपणे काम करतो. हे गायचं वासरू आम्ही आश्रमातून आणलं होतं. त्याची वासराची मोठी गाय तयार केली त्यांनी. व्यवस्थित सांभाळपणे करतो, छान आहे मुलगा. आणि ढवळा जेवणासाठी जसं ते बायकांना लागतं ते पूर्ण आम्ही त्या पद्धतीत पूर्ण कार्यक्रम केलेला आहे. जवळजवळ 200-250 बायका आल्या होत्या. त्या पद्धतीत बायकांनी वगैरे सगळी ओवाळणी करून कार्यक्रम पूर्ण पार केलेला आहे. आणि जेवायचा कार्यक्रम आहे जवळजवळ 300 लोकांचा. बरं, त्यांना जेवायसाठी आमंत्रण वगैरे ते सगळं दिलेलं आहे. व्यवस्थित आता जेवणचा कार्यक्रम संपला की जातील घरी. तुम्ही इथं असता पुण्यामध्ये? असता पुण्यामध्ये राहतो आम्ही. आणि पुण्यावरून काय काम असलं तर येतो, 4 दिवस इथं राहतो आणि जातो निघून शनी. सदावती दिलीप खंडाळे. बरं, तुम्ही काय करता? आम्ही पुण्याला असतो. बर. संतोष विठ्ठल शिंदे हा आमच्यात कामाला आहे तिकडे. बर. त्यांनी गाय आणली होती, आश्रम मधून आम्ही आणली होती. मोठी गाय आणली होती, त्याच्या मागं पिल्लू होतं. ते पिल्लू ठेवलं आम्ही आणि त्या गाय दिली महागारी. त्याने आपलं ती मोठं केलं. मोठं केल्यावर म्हणलं आपल्याला ढवळा जेवण करायचंय. म्हणलं काय बाबा कशाला करायचंय? तर मला करायचंय मला. बरं मामा म्हणलं कर. मग आम्हाला म्हणलं या 18 तारखेला करायचंय. मग आम्ही 16 तारखे दिवशीच आलो. म्हणजे सगळा कार्यक्रम केला आम्ही. आणला बाजार पिजार सगळं आणले, जे बायकांचं करते ते तेवढा कार्यक्रम आम्ही केलाय, मांडलंय सगळं. 200-250 बायका आहेत. त्यांना आमंत्रण दिलं, जेवण केले, बुंदी केली, मसाला भात केलाय, वांग बटाट्याचं शाक केलंय, पुरे केले. ते आम्हाला आई वडील मानलंय त्यांनी. आम्ही मुलासारखा सांभाळलाय त्याला. काय विश्वास आम्ही असं दाखवत नाही. विश्वास सगळं आम्ही विश्वासाने ठेवून जातो त्याच्या जीवावर. कुलपाच्या चिराव्या सुद्धा सगळं त्याच्याकडेच आहे. काय आणल तिथे. आज डोहाळ जेवणाचा त्याने एका गाय मातेचा तुमच्या त्यांनी कार्यक्रम घेतला, एक गडी म्हणून, एक मुलगा म्हणून. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतोय, छान वाटतंय, छान वाटतंय. आम्हाला बी उल्हास माय नाही. तुम्हाला मुलं किती आहेत? आम्हाला 2 मुलं 2 मुली. बर. 10 नातूंड आहेत. बर. आज आलेत का कार्यक्रमाला? नाही ना, त्यांच्या परीक्षा चालू आहेत, 10वीच्या 12वीच्या. तुम्ही दोघंच आला? आम्ही दोघंच आले. मुलं नाहीत आली, नातूंड नाहीत, लेकी नाहीत, सुना नाहीत, कुणी नाही आले. आम्ही दोघंच आले. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.